शेवटी जाता जाता दोन महत्वाच्या गोष्टी सांगून जाईल. जाता जगता मृत्यू लोकात तर आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा, श्रीभूनात्या थांबवा. आणि तुम्ही खरंच हिंदू म्हणून जगता तर गोठ्यात एक तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला विसरू नका. जगताना या मृत्यू लोकात आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा. त्या आईच्या आणि बापाच्या सेवेतली ताकद तुम्हाला जर ऐकायची असेल तर ऐका. ज्याच्या दर्शनाकरता तुम्ही आम्ही लाखोची गर्दी करतो ना, 28 युगापासून भक्त पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर जगाचा बाप उभा आहे. ही फक्त आईच्या आणि बापाच्या सेवेतली ताकद आहे दादा. जगताना तुम्ही आम्ही मृत्यू लोकात ज्याला हातच नाही त्याला विचारा हाताचं दुःख, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख, ज्याला कान नाही त्याला विचारा कानाचं दुःख, ज्याला आईबाप नाही ना दादा त्याला विचारा ना आई बापाचं दुःख. सांगतील तुम्हाला काय असते होती आई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. डोंगर आड गेलेला सूर्य तुम्हाला परत दिसेल, पण एकदा मातीत गेलेले आईबाप कधीच पुन्हा पाहायला मिळत नाही गड्या. काय असते होती आई. भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ आणि हक्काचं व्यासपीठ असते दादा ती आई. पावसाच्या धारा आणि मायेचा उभार असते दादा ती आई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. काय असतो तो बाप. जीवन जगतो ना आपण. जन्म देणारी आई तुम्हाला मला ज्ञात आहे, पण त्याच दिवशी दवाखान्यात चक्रा मारणारा बाप आपण सहज विसरून जातो. काय असतो महिला मंडळ तो बाप. मुलगी जर शाळेत पहिली आली ना, आई सगळीकडे सांगत मिळते माझी मुलगी पहिली आली, माझी मुलगी पहिली आली, माझी मुलगी पहिली आली. पण त्याच घरातला बाप गुपचूप स्वीट होम मध्ये जातो आणि आपल्याकरता पेड्याचा पुडा घेऊन येतो ना, तो बाप आपण सहज विसरून जातो. काय असतो महिला मंडळ तो बाप. बापानं मुलीला 50 रुपये द्यावेत, मुलाला 20 रुपये द्यावेत. 50 रुपये घेऊन मुलीनं त्या ठिकाणी ब्युटी पार्लरला जावं, मुलानं 20 रुपये घेऊन सलूनला जावं. आणि त्याच घरातला बाप अरे दाढीचा साबणच संपला म्हणून कपडे धुण्याच्या साबणीनं दाढी करावं दादा त्याला बाप म्हणतात. काय असतो महिला मंडळ तो बाप. ज्या दिवशी माहेरातला बाप संपतो ना, मुली करता माहेर संपत दादा. चप्पल सोडायला उमरा सुद्धा शिल्लक राहत नाही आपल्याला. तो बाप ज्या दिवशी माहेरातून जातो, दिवाळीचा सण यावा दादा तो बाप काही असतो ऐका. शेजारच्या अण्णांच्या तात्याची लेक यावी, बापाचा जीव काली वर काली वर काली वर होतो. आणि तो बाप त्या तायडीला फोन लावतो, तायडे अण्णांची मुलगी आली, तात्यांची मुलगी आली, का नाही आली ग. तायडी जर शेतकरी असेल तर ती शेतकरी तायडी म्हणते बाबा नेमकं सोंगणीचे दिवस सुरू आहेत, जरा 2-4 दिवस थांबा. एखादी मुलगी जर नोकरीला असेल तर ती नोकरीवाली मुलगी म्हणते बाबा मला नेमकं सुट्टी मिळत नाही, जरा 2-4 दिवस थांबा. बाप काय असतो महिला मंडळ. 2-4 दिवसानं पुन्हा बापाचा जीव काली वर काली वर काली वर होतो. आणि तो बाप पुन्हा तायडीला फोन करतो, तायडे तू म्हटली होतीस ना 2-4 दिवसानं येऊन जाते. सगळ्यांच्या लेकी आल्या ग, माझी तायडी का नाही आली. करमत नाही तायडे, येऊन जा एकदाची भेटायला. ती तायडी तिकून म्हणते बाबा तुम्ही खूपच हट्ट करता गड्या, उद्याच्याला तुम्हाला मी भेटायला येऊनच जाते गड्या. सांगू तुम्हाला तायडी येणार सकाळच्या वेळेला सूर्य उगायच्या अगोदर बाप आंघोळ करतोय थंड पाण्यानं. 90 वर्षाचं त्याचं वय आहे. बिना चहा पाण्याचा बिना अन्ना पाण्याचा तो बाप बस स्टँडला जाऊन बसतोय. दिवसभर उन्हातानाचा तायडीची वाट पाहतो दादा. प्रत्येक बस आले का बाप पळतच जातो, माझी तायडी आली असेल. सायंकाळचे 5 वाजतात आणि शेवटची बस येते. बाप अतिशय आशेने त्या बसकडे पळत जातो, या बसमध्ये तरी माझी तायडी असेल. 90 वर्षाचा बाप बसकडे पळत जातो आणि बसच्या खिडकीतून बसच्या काचेतून ती तायडी त्या बापाला दिसते.
90 वर्षाचा बाप त्याला नीट चालता येत नाही, तो बाप धावत बसमध्ये चढतो, तायडीची लेकरं आपल्या कडेवर घेतो, तिच्या बॅगा आपल्या हातात घेतो आणि तो बाप बच्चा खाली उतरतो, त्याला फक्त बाप म्हणतात. तायडीला घरी आणतो, 2-4 दिवस पाहुणचार करतो, पण ती तायडी म्हणते बाबा मला जावं लागेल. बाप म्हणतो तायडे जरा थांब ना, आजच्याला पुरणपोळीचा बेत करू, 4 दिवस झाले तू आली पण काय पुरणपोळ गोडधोड काही केलं नाही, तायडे थांब जरा आजच्या दिवस. तायडी तो दिवस त्या ठिकाणी थांबते, पुरणपोळ्याचा स्वयंपाक होतो, सुंदर असं दोघं बाप आणि मुलगी जेवण करतात. पण दुसऱ्या दिवशी काय तायडी थांबेना, बाबा माझा नवऱ्याला तिकडं भाकरी मिळत नाहीत, उपाशी मरतो माझा नवरा, बाबा माझ्या लेकरांची शाळा बुडते, मला जावं लागेल. आणि ती तायडी जाण्याकरता निघते. जो बाप तिला बस स्टँडला आणायला गेलता ना, तोच बाप पुन्हा तिला सोडायला जातो. बापानं लेकीला बसमध्ये बसवलं होतं, बस सुरू झाली होती, महिला मंडळ ऐका ना, बस सुरू झाली होती, बस मधली लोक ओरडत होती बाबा तुमचं वय झालं, बस सुरू झाली, निघाली तर तुम्हाला उतरता येणार नाही, बाबा उतरा खाली. बाप थोडासा पुढे जातो, पुन्हा काय डोक्यात येतो कोणास ठाऊक, तो बाप पुन्हा पाठीमागे येतो, आपल्या मळक्या चळक्या कोपरीच्या खिशात हात घालतो. कुणी दिलेले 10, कुणी दिलेले 20, कुणी दिलेले 50, कुणी दिलेले 100, गड्या 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 करून ठेवलेला नोटा तो बाप वर काढतो आणि आपल्या तायडीच्या समोर धरतो. तायडे नसेल ना तुला भैयानं पिंट्यानं घेतलेली साडी आवडली, तायडे बघ माझ्याकडे एवढे पैसे आहेत, तुला आवडेल तशी साडी घे तायडे. त्याला बाप म्हणतात. जीवनात सगळं मिळतं पण जीवनात आई आणि बाप कधी पुन्हा पाहायला मिळत नाही. गड्या हात जोडून विनंती असेल महिला मंडळ, जीवनात आपल्या बापाला कधीच दुखू नका, कधीच आपला बाप आणि आई जीवनात कधीच विसरू नका. काय असतो तो बाप? एका कवयित्रीनं सुंदर त्या बापाचं वर्णन केलं. काय म्हणतो तो कवयित्री ऐका. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघबानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा कला, वटामंदी हसू जरी कणवा कला, घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची, मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल, मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल, लेकराचा पायी उभा जन्म उधळल, लेकराचा पायी उभा जन्म उधळल, आधाराचा वडो जणू, आधाराचा वडो जणू वाकल आभाळ र, त्याच्या इन पातळा जिन रानो माळ, घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची दापर, घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची दापर, लई अवघड, लई अवघड, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर.
म्हणून हात जोडून विनंती दादा, नाही जीवनात काही करता आलं तर करू नका, नाही परमार्थ करता आलं तर करू नका, पण जीवनात आपली आई आणि आपला बाप कधीच विसरू नका, कधीच विसरू नका. हात जोडून विनंती असेल. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम.